तुमच्या बहिणीला फक्त आम्हीच वाचवू शकतो, नाहीतर जन्मभर तिच्या नशिबी फक्त ते पोलीस स्टेशन. तुम्ही विक्रमादित्यांना विसरून जायचं. नशिबाने तुम्हाला एक संधी दिली, त्याचा फायदा करून घ्या. सॉरी देवयानी, आम्ही तुला खूप वेळ फोन ट्राय करत होतो पण तुझा लागत नव्हता फोन. बोल, कशी आहेस? हॅलो, काय झालं? तू गप्प काय आहेस? रागावलेस आमच्यावर? आम्हाला माहिती आहे. लंडनला पोहोचल्यावर आम्ही तुझ्याशी अजिबातच बोलू शकलो नाही म्हणून रागावलेस ना? पण खरं सांगू, आपल्या हक्काचं कोणी माणूस आपल्यावर रागवलं ना की खरंच खूप छान वाटतं, हो ना देवयानी? सगळं ठीक आहे ना? मी ठीक आहे. तू कसा आहे? आमची अवस्था मात्र अजिबातच ठीक नाहीये. का? काय झालं? काय झालं? आम्ही इथे, तू आमच्यापासून खूप लांब. मग असं असताना आम्हाला कसं बरं वाटेल? देवयानी, काल रात्री आम्ही एक स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं विचारणार नाहीस? काय? संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळतीला गेलाय. समुद्राची गाज आपल्याला ऐकू येते आणि आपण दोघंही हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर दूर दूर चालत चाललोय. तुला माहिती आहे या स्वप्नाचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की आपण दोघंही जन्मोजन्मी एकमेकांची साथ देणार. देवयानी, काय झालं? तू बोलत का नाहीये? विक्रम, दादूंच्या औषधांची वेळ झाली. मी तुला नंतर फोन करू. साक्षी, काका कशी आहेस तू? आधी मला सांग, आई कशी आहे? वहिनी ठीक आहे. अगं, तू नको काळजी करूस. साक्षी, अगं तुझी सुटका करण्यासाठी मी आणि देव एका वकिलाला भेटलोय. तुला घाबरायचं काहीच कारण नाही आता. काका, विषय बदलू नकोस. तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस, मला माहितीये. आणि आता देव कुठे आहे? हॉस्पिटलमध्ये, बहिणीजवळ. काका, काका, मला आईला भेटायचंय. साक्षी, हे बघ, आम्ही लवकरच तुझी इथून सुटका करणार आहोत. काका, मी तुझं आधीच ऐकलं असतं ना तर. राजबद्दल तुझे सांगितलं ते सगळं खरं आहे. मी जर तुझं आधीच ऐकलं असतं तर माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला नसता. आणि मला माहितीये आई आता आजारी पडली ते सुद्धा माझ्यामुळेच. साक्षी, साक्षी, हे बघ, जे घडायचं होतं ना ते घडून गेलंय. आता रडून काय होणार आहे? आणि साक्षी, त्रासाबद्दलच म्हणत असशील ना तर आम्ही तुला अजूनही इथून सोडवू शकलो नाही ना, याचा जास्त त्रास होतोय. पण हे बघ, तू घाबरू नकोस अजिबात. धीर धर. आम्ही नक्की तुला लवकरच इथून बाहेर काढू.
ताई तुम्हाला चहा देऊ? मग कॉफी देऊ? नको जणे. ताई एक विचारू? काय आहे जणे? साईमांनी विक्रमादित्य आणि देवयानी ताईच्या लग्नाला परवानगी दिली ना? तू नको याच्यात लक्ष घालूस जणे. नाही, आत्ताच्या देवयानी ताई आपल्याकडे एकले यायला लागले ना, म्हणून विचारलं. काय बोलतेस तू? देवयानी कशी येईल? तिला चांगलं माहिती आहे की विक्रमादित्य इथे नाही येत म्हणून. साईमाने भेटायला आल्या होत्या. तुम्हाला नाही भेटल्या? नाही, तू स्वतः बघितलं होतंस तिला इकडे आलेलं? हो ताई साहेब. त्यांचं काय बोलणं झालं तू ऐकलंस? नाही, ऐकलं तर नाही, पण देवयानी ते रडत बाहेर पडल्या असं बनूताई सांगत होत्या. रडत बाहेर गेली म्हणजे? जा तुझा नी. जी. काकू, साक्षी, तू इथे? काय करणार? जेलमध्ये आरोपीला भेटायला यायला कोणाला आवडेल, पण राहवलं नाही म्हणून आले. काकू, घरी सगळे कसं आहे? मजेत. आणि मजेत नसायला काय झालं? आम्ही काही गुन्हा केलाय? काकू, बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. माझं खरंच चुकलं. नशीब, आता तरी तुला असं बोलायची बुद्धी झाली. साक्षी, हे कधी ना कधीतरी होणारच होतं. मला तर तो मेला मवालीच वाटायचा. मी त्याला काही बोलले तर तू लगेच माझ्याशी भांडायचीस. पण मी माझं खरं बोलणं कधी सोडलं नाही आणि सोडणारही नाही. तू त्या मवाल्याच्या नादाला लागून याच्यात अडकून पडलीस. आणि तिकडे तुझी आई, मला तुझ्या आईचं काही खरं वाटत नाही. आता एवढा मोठा हार्ट अटॅक आल्यावर त्या काय? आईला अटॅक आला? काका आणि गोदा काकू म्हणत होते की तुला माहीतच आहे मला खोटं बोलायला आवडत नाही. साक्षी, आता रडून काय उपयोग? त्यापेक्षा हाताशी वेळ आहे तर स्वतःच्या सुटकेबरोबरच आईला बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना कर. एवढंच तुझ्या हातात आहे. साक्षी, येते हा. कुठे निघालीस? साईमांची औषधं द्यायला. तू जा, आम्ही देतो. जी. साईमा औषधं ठेवली. देवयानी आली होती तुम्हाला भेटायला? सांगा ना. आली होती ना? बिचारी खरंच खूप अडचणीत आहे. तिची आई अजून हॉस्पिटलमध्ये आहे. साईमा, तिच्या बहिणीला अटक झाली आहे आणि देवी सरांची तब्येत तर तुम्हाला माहितीच आहे. तरीही एकटी लढतीये बिचारी. म्हणजे अशा वेळी आपण तिला मदत केली तर आम्हाला वाटतं खरंच एक पुण्याचं काम ठरेल. ते मदतच मागायला आली होती ना साईमा? की
तुम्ही बोलवून घेतलं होतं तिला? प्रियदर्शनी, तुमच्या बोलण्याचा रोग आमच्या लक्षात येतोय. खरं काय ते जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही ना. मग खरं काय ते ऐका. त्या आमच्याकडे मदत मागायला आल्या होत्या आणि आम्ही त्यांना मदत करायचं कबूल केलंय. म्हणजे साईमा, विक्रम भाऊजी आणि देवयानीच्या प्रेमाला तुम्ही परवानगी दिली? बोला ना साईमा, खरंच तुम्हालाही आता असं वाटतं साईमा की देवयानी या घरात सून म्हणून यावी? प्रियदर्शनी, जनी बरोबर आम्हाला सूप पाठवून द्या. बोला ना. या तुम्ही. हे काय? जेवणाकडे पाय ठेवून का बसलेस? सरळ बस. सॉरी. किती दिवस उपाशी राहणार आहेस? जेवून घेते. मला भूक नाही. भूक नाहीये? भूक नाहीये म्हटल्यावर आईने येऊन घास भरवायला हे काही घर नाहीये, पोलीस स्टेशन आहे हे. बाळासाहेब, माझी आई खूप आजारी आहे हो. मला तिला भेटायचं. एकदा मला तिला भेटू द्या ना प्लीज. 5 मिनिटासाठी का होईना, पण मला तिला भेटू द्या प्लीज. शक्य नाहीये. बाळासाहेब प्लीज, मी पाया पडते तुमच्या. प्लीज एकदा भेटू दे ना, फक्त एकदा. ठीक आहे, बघतो काही करता येतं का, पण तोवर जेवून घे. दादू, कसली जीवघेणी परीक्षा आहे दादू. आणि माझ्याच वाट्याला का? एकीकडे साक्षी आणि दुसरीकडे विक्रम. एकाला साथ दिली तर दुसरा दुरावणार. साक्षी बरोबर माझं रक्ताचं नातं आणि विक्रम बरोबर जन्माचं. पण मोठी बहीण म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडायलाच हवं. साक्षीसाठी मी विक्रमला विसरणार, त्यातच सगळ्यांचं भलं आहे. पण विक्रमशिवाय मी जगू नाही शकणार. दादू, विक्रमला कळेल तेव्हा त्याची अवस्थाही वेगळी नसेल. काय करू कळतच नाहीये. देऊ, बरेचदा परीक्षेत मुलांना विकल्पाचे प्रश्न आवडतात. या विकल्पाच्या प्रश्नांमध्ये चूक होण्याची खूप भीती असते. पण त्या भीतीमुळे प्रश्नांना उत्तरच देऊ नये असा पर्याय असू शकत नाही, नाही का? हां सांग, नंबर सांग. 3473103389. ओके. मला बाहेर का काढलंय? कुठे जायचं?
हॉस्पिटलमध्ये. तुला तुझ्या आईला भेटायचं आहे ना? वागळे सर, थँक्स. काका, साक्षी, साक्षी, साक्षी. वाघे साहेब, तुम्ही साक्षीला इथे आणून आमच्यावर खरंच खूप उपकार केलेत. वहिनी शुद्धीवर आल्यापासून सतत तुझी चौकशी करते. आई कुठे? तिकडे त्या वॉर्डमध्ये. 1 मिनिट. तुझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. लगेच आईला भेटून घे, आपल्याला निघायचं आहे. कॉन्स्टेबल, हिच्याबरोबर आज जा. आणि मकरंद साहेब, तुम्ही इथेच थांबा माझ्याबरोबर.